श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे। ते पिठापूर गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत असत। त्यांच्या पिठापूरमध्ये अवतरित होण्याने तेथील भूत पिशाच बाधेचे निर्मूलन झाले। पिठापूरमधील त्यांचा जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली। त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना झाली। तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करते। तेथील जनसमुदाय पिठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतात। ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभाने संचार केला त्या त्या प्रदेशात नकळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो। प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते। ते शब्द, स्पर्श रूप, रस, गंध या तत्वांनी बनलेले असते। योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पिठापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होते। म्हणूनच संपूर्ण भारतातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठापूरला भौतिक रूपाने आकर्षित होतात। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।